तुम्हारे पाय इधर ठेवून दे आनंदा हे गुंडळून दे पेपर पाहिजे पेपर घे राजीनामा द्या राजीनामा द्या पेपर पाहिजे पेपर घे आज आंदोलन आम्ही याच्या संदर्भात केलेलं आहे की जे गद्दार खासदार संजय देशमुख आज शिंदे गटात त्याचं विलिनीकरण होणार झालेलं आहे। त्यामुळं आज आम्ही शिवसेना वाशिम जिल्ह्याच्या वतीने शिवसेना महिला आघाडी युवती सेना युवा सेनेच्या वतीने आज आम्ही त्यांना जोडमारा आंदोलन केलेलं आहे। काय खंत आहे तुमची? आज आमचीच खंत नसून या 5,90,000 ज्या जनतेने इथं मतदान दिलेलं आहे त्या मतदानाला आज यांनी जी तिलांजली दिलेली आहे त्या मतदाराचा विश्वासघात केलेला आहे। पुन्हा हातावर भाकरी बेसन भाकरी खाऊन आमच्या शिवसैनिकाने सर्व बहुजन समाजातील लोकांनी सर्व त्यात मारवाडी समाज असेल ब्राह्मण असेल गुजराती असेल मुस्लिम असेल बौद्ध असेल माळी समाज असेल सर्व बहुजन समाज त्यांनी आपले अहोरात्र मेहनत करून समोरच्या धनदागड्या उमेदवारांनी 100 कोटी खर्च करून फुकटामध्ये संजय देशमुखाला आज वाशिम जिल्ह्याच्या शिवसेनेने निवडून दिलेला आहे। नेमकं डॉक्टर साहेब तुम्ही आंदोलन केल्यानंतर कारण काय? आपण पूर्ण महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारत देश पाहत आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील जे 6 खासदार निवडून आले होते त्यांनी गद्दारी करून शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केलेला आहे। ही जी घटना आहे ही फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर हे लोकशाहीसाठी पण घातक ठरलेली आहे। कारण आपल्याला माहीतच आहे हा जो व्यवहार झालेला आहे हा करोडो रुपये व्यवहार झालेला आहे आणि हे करोडो रुपये जे आहे हे शिंदेनी स्वतः जे दिलेले नाही जे अडाणी अंबानी सारखे लोक यांनी जे पोचलेले आहे भांडवलदारशाही या लोकांनी हे पैसे दिलेले आहे। त्याच्यामुळे असे जे पक्षफोटाचे काम भविष्यात होत राहील यासाठी आपण सर्वांनी जागरूक होऊन असे जे लोक निवडून येणार नाही यासाठी आपण सर्वांनी काळजी घेतलेली पाहिजे आणि पक्षांनी पण यांच्याकडून लिहून घेता येईल किंवा काय यांच्याकडून करता येईल याचे पक्षांनी पण ठरवलेलं पाहिजे। शिवसेनेचा तुमचे खासदार ज्याला तुम्ही निवडून दिलेलं आहे तुमच्या मेहनतीने निवडून दिलेलं आहे काय सांगाल? आज आम्ही ह्या खासदाराचे असे कर्तृत्व पाहून आम्हाला लाज वाटू राहिली की आम्ही कोणत्या माणसाला इथं निवडून दिलेलं आहे। आम्ही महिला जरी असलो तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही हातावर बेसन भाकरी खाऊन जसं काय आम्ही अहोरात्र मेहनत घेतली। आमच्या 18 पगड जातीतल्या सर्व जातीवासियांनी यांना निवडून दिलेलं आहे आणि एवढी 1 लाखाच्या वर मतदान याला न ओळखता या अशा माणसानं हे कृत्य केलेलं आहे। यांनी राजीनामा द्यावा आणि नंतर दुसऱ्या पक्षात पदार्पण करावे अशी आमची सगळ्या शिवसैनिकांची मागणी आहे। आणि जर या नंतर जर तो पदार्पण केल्यावर शिवसेनेत शिंदे गटात जर त्यांनी पदार्पण केल्याच्या नंतर जर वाशिम जिल्ह्यात त्याची गाडी किंवा तो कुठेही आढळला तर गाडी सगळं त्याला फुकून देऊ अशी आमची आर्त